इस तरह मेरे रूह से वाकिद है कलम मेरी, मैं इश्क भी लिखूं तो इन्कलाब लिखा जाता है। नमस्कार, आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या 2 दिवसापूर्वी कसाऱ्यामध्ये खळबळजनक प्रकार आपल्या सगळ्यांच्या समोर आला। शहरनामाशी संवाद साधताना सरपंच प्रकाशवीर यांनी जाहीरपणे स्पष्ट सांगितलं की मी आता रिपब्लिकन पक्षाचा राजीनामा देत आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। मात्र यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काय भूमिका घेईल याकडे देखील लोकांचं लक्ष लागून राहिलं होतं। मित्रांनो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण सर्वजण याच विषयावरती चर्चा करणार आहोत। खरं तर ही कॉन्ट्रोवर्सी गेले 3 महिन्यापासून सुरू होती। इनफॅक्ट 3 महिने नाही तर वर्षभरापासून ही कॉन्ट्रोवर्सी सुरू होती। या कॉन्ट्रोवर्सीला प्रकाशवीर यांनी जे स्टेटमेंट दिलं ती स्टेटमेंट म्हणजे या कॉन्ट्रोवर्सीला पूर्णविराम होतं। मात्र यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठली भूमिका घेते हे महत्वाचं होतं। ज्या दिवशी प्रकाशवीर यांनी स्टेटमेंट दिली त्याच दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी ठामपणे त्यांचा देखील निर्णय दिला। त्यांनी देखील तात्काळ मीटिंग बोलवली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी देखील उपस्थित होतेच। यांनी सगळ्यांनी रिपब्लिकन पक्षाची तात्काळ मीटिंग बोलवली। त्या मीटिंग मध्ये त्यांनी जाहीरपणे प्रकाशवीर यांनी भूमिका का घेतली आणि या भूमिकेच्या मागचं कारण काय हे सर्वांमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी शहरनामाला एक पत्रक दिलं। त्या पत्रकामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे शहरनामाला पत्र दिलेलं आहे ते पत्र मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो। आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी शहरनामा न्यूज चॅनलवर सरपंच प्रकाशवीर यांची जी बातमी प्रसारित झाली तिचा आरपीआय पक्षाशी कुठलाही संबंध नाही। मी मुद्दा अधोरेखित करतो। हा जो पत्रक आहे या पत्रकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे रिपब्लिकन पक्षाचा आणि प्रकाशवीर यांनी दिलेल्या बातमीचा कुठलाही संबंध नाही। असं कसारा रिपाई विभागाचे आरपीआय पक्षाचे मतदार व आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते आरपीआय पक्षासोबत आहेत असं एकमताने सर्वांचा निर्णय झाला। म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे मतदार हे प्रकाशवीर यांच्या बरोबर नसून ते रिपब्लिकन पक्षासोबत आहे असं सर्वांनी त्या मीटिंग मध्ये स्पष्ट केलेलं आहे। यापुढे प्रकाशवीर आरपीआयचे सरपंच असून यांनी अशा बातम्या प्रसारित करणे टाळावे। यापुढे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे लेटर आलेलं आहे त्यांनी लेटरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे प्रकाशवीर हे आरपीआयचेच सरपंच असून त्यांनी अशा बातम्या प्रसारित करणे टाळावे। कारण तुम्ही आरपीआय पक्षाचे सरपंच आहात, पुन्हा आरपीआय पक्षाचे सरपंच आहात असं लिहिलेलं आहे व राहणार आहेत। तसे न झाल्यास, आता पुढचा मुद्दा बघा, तसे न झाल्यास इतर राजकीय पक्षांनी तुमच्या विरोधात काहीही कट कारस्थान रचल्यास त्यावेळेस आरपीआय पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहणार नाहीये। मित्रांनो, या लाईन मध्ये आरपीआय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। यापूर्वी देखील आरपीआय पक्षाच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आलं होतं की ज्या ज्या वेळेस प्रकाशवीर यांच्यावरती संकट येतात किंवा प्रकाशवीर हे अडचणीत येतात त्या वेळेस प्रकाशवीर यांना आरपीआय आठवते किंवा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आठवतात, नेते आठवतात। त्यामुळे त्यांनी ही लाईन लिहिलेली आहे ती मला पुन्हा अधोरेखित करावीशी वाटते। रिपब्लिकन पक्ष ठामपणे सांगत आहे की यापुढे जर प्रकाशवीर यांनी रिपब्लिकन पक्षाचं ऐकलं नाही तर कधीही प्रकाशवीर अडचणीत आले तर रिपब्लिकन पक्ष त्यांना सहकार्य करणार नाही किंवा त्यांच्या सोबत उभा राहणार नाहीये। पक्षासमोर कुणीही मोठे नाही, पद येतात पद जातात पण पक्ष हा एकाच जागी ठामपणे उभा राहतो असं देखील या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे। पुढे रामदासजी आठवले यांचं पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। संघर्ष नायक रामदास आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व पक्ष कुठल्याही एका समाजापुरती मर्यादित न ठेवता सर्व बहुजन समाज बांधवांना सामावून घेतलं पाहिजे। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशानुसार मागील अनेक महिन्यांमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी तसेच
म ठाकूर समाजाच्या अनेक आदिवासी बांधवांनी आरपीआय पक्षामध्ये कसारा येथे जाहीर प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, हा शेवटचा मुद्दा आहे, हाच महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रकाशवीर यांनी राजीनामा देण्याचं कारण जे प्रसार माध्यमांच्या समोर सादर केलं होतं ते कारण हे होतं की म ठाकूर समाजातील काही लोकांनी आरपीआय मध्ये प्रवेश केला होता आणि ते आरपीआयच्या विरोधात होते असं प्रकाशवीर यांचं म्हणणं होतं. त्यांनी आरपीआयच्या विरोधात काम केलं होतं, पक्षाच्या विरोधात काम केलं होतं. त्या पलीकडे त्या म ठाकूर समाजातील काही कर्त्यांनी सरपंच प्रकाशवीर यांच्या सोबत पारिवारिक त्यांचे वाद होते, पक्षाचे वाद तर होतेच, त्याचबरोबर पारिवारिक वाद होते. तोच मुद्दा होता, त्यामुळे प्रकाशवीर यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं होतं आणि लेटरमध्ये तोच मुद्दा येतोय की रामदास आठवले, संघर्ष नायक आरपीआय पक्षाचे रामदास आठवले यांचं असं म्हणणं आहे की रिपब्लिकन पक्ष हा कुठल्याही एका समाजाचा नाहीये, तर रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाजाचा आहे. त्यामुळे कसाऱ्यातली जी चळवळ आहे यामध्ये आपण पाहतोय गेल्या 6 ते संपूर्ण 1 वर्षभरात रिपब्लिकन पक्ष किती बलाढ्य पद्धतीने वाढलेला आहे. पक्षामध्ये असंख्य प्रवेश वारंवार होत आहे. यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे. त्याचबरोबर यापूर्वी म ठाकूर समाजाचे फार कमी लोक रिपब्लिकन पक्षात होते, परंतु आता एवढा मोठा म ठाकूर समाजाचा मतदार वर्ग किंवा कार्यकर्ता वर्ग हा रिपब्लिकन पक्षाकडे वळालेला आहे. त्यामुळे आरपीआय पक्ष हा तो मतदार तसाच सोबत ठेवणार आहे असं याच्यामध्ये स्पष्ट होतंय. आणि लवकरच आपल्याला पुढची भूमिका देखील समजणार आहे. रिपब्लिकन पक्ष यानंतर पत्रकार परिषद देखील घेणार आहे. आता त्यांनी फक्त आपल्याला एक पत्रक दिलेलं आहे शहरनामा न्यूज 24 ला, आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी त्यांचे सगळे ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या, जे ऍक्शन वरती रिॲक्शन होतं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिलेलं आहे. त्यांनी प्रकाशवीर यांना ठामपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ते आरपीआयचे कार्यकर्ते आहेत, आरपीआयचे सरपंच आहे, आरपीआय पक्षाबरोबर असणार आहे असं देखील यामध्ये त्यांनी लेटरमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाशवीर यांना लेटरमध्ये त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने आम्ही सहकार्य करणार नाही किंवा तुमच्या सोबत जाणार नाही असं देखील या पत्रकामध्ये प्रकाशवीर यांची काळपेरणी केलेली आहे. धन्यवाद.